नमस्कार, अनु कुक अँड बेकर्समध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला वाटतच असेल की माझ्या रेसिपीचे ब्लॉग एवढे उशिरा का येतात. त्याचं मागचं कारण हे आहे ते तुम्हाला शेवटी ब्लॉगमध्ये तुम्हाला शेवटी कळेलच. तर तुम्ही स्टे ट्यून. आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा. तो बनवण्यासाठी आपण इथे एका प्लेटमध्ये गाजर असं किसून घ्यायचं आहे. गाजर आता मार्केटमध्ये स्वस्त येतात. हिवाळ्यामध्ये गाजर खूप छान असतं आपल्या शरीरासाठी. उबदारपणा जाणवला जातो आपण हलवा खाल्ल्यामुळे. तर आपण इथे आता गाजर किसून घेत आहोत. अशा पद्धतीने आपल्याला गाजर किसून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण एका साईडला कढई घ्यायची आहे. कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तुम्ही तूप गरम करून घ्यायचं आहे. 2 चमचे साधारण तूप आपल्याला घ्यायचं आहे. इथे आपण तूप आता गरम करायला ठेवलेलं आहे. तुम्ही आज हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला कळेल की मला कधी कधी का असे व्लॉग टाकायला उशीर होतो किंवा का माझे व्लॉग लेट असतात. आता आपण इथे घेतलेली आहे कढई गरम करायला. त्याच्यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे. गरम झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये जो किसलेला गाजर आहे, साधारण मी 1 किलो गाजर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये फक्त 2-3 गाजर काढून हे मी किसून घेतलेले आहे. आणि असा किसून आपल्याला हा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये, जेणेकरून त्याचा कलर आपला वेगळा होणार नाही. अजून तो कलर आपल्याला येईल, लाल रंग येईल तुपामध्ये भाजल्यामुळे. आणि छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. आणि आपण हा गाजरचा हलवा विदाऊट खव्याशिवाय बनवत आहोत. आपण इथे खव्याचा वापर करणार नाही आहोत. हा बिना खव्याचा आपण बनवणार आहोत. आणि सेम आपल्याला मार्केटमध्ये जसं आपण हलवा खातो गाजरचा, त्या पद्धतीमध्ये तुम्हाला हा गाजरचा हलवा लागणार आहे खाताना. असं वाटणार नाही की यामध्ये खवा होता की नव्हता. त्यामुळे तुम्ही पहा, हा व्हिडिओ नक्की घरी करून पहा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला मी जे शेवटी दाखवणार आहे हे तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा. आता आपण इथे गाजरचा हलवा शिजून घेत आहोत, त्यामुळे आपण झाकण ठेवलं आहे. पाहू शकता किती छान असा शिजलेला आहे गाजर. तुम्ही जर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर मग तुम्हाला आवडलं नाही आवडलं मला नक्की कळवा. तुम्ही तुमचे मत मला नक्की सांगू शकता. आता इथे मी घेतलेलं आहे साधारण 1च्या वरती म्हणजे 1.5 वाटी तरी मी इथे दूध घेतलेलं आहे. ह्यापेक्षा थोडंसं कमी दूध घेतलं तरी चालेल. मी इथे थोडं जास्तीचं दूध घेतलेलं आहे. 1 ते 1.5 वाटी म्हणजे दूध थोडंसं जास्त आहे ह्यामध्ये. आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी, कारण आपण खवा नाही वापरत आहे यामध्ये. आपण ह्यामध्ये दुधाचा वापर केलेला आहे. दूध टाकून घेतलं आहे. त्यानंतर वेलची पूड टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या हलव्याला खूप छान अशी चव येते. तर आपण हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे वेलची पूड. आता आपण सगळ्या बाजूने नीट मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण हे परत एकदा शिजण्यासाठी एकत्र होण्यासाठी आपण झाकण ठेवून 5 मिनटं तरी आपण झाकण ठेवून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे 1 वाटी साखर घेतली आहे. तुम्हाला गोडाचं प्रमाण जर कमी हवे असेल तर तुम्ही कमी करू शकता साखर. इथे मी 1 वाटी घेतलेली आहे 1 किलोच्या गाजरसाठी. आणि असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटत असेल की ह्याचा रंग नाही आहे, दूध टाकल्यामुळे ह्याचा रंग गेला आहे, तर असं नाही आहे. हे शिजल्यानंतरही त्याचा लाल रंग खूप छान असा येतो. आता आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून दूध आटेपर्यंत. आणि ह्याच्यानंतर तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता. तुम्हाला नसतील आवडत तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात जसं की पिस्ता, काजू, तुम्ही ह्यामध्ये टाकू शकता. आता आपण ह्याला झाकण करून झाकून ठेवायचं आहे. साधारण 10 मिनटानंतर 5 ते 10 मिनटानंतर मी झाकण काढत आहे. पाहू शकता दूध थोडं आटलेलं आहे. तुम्हाला असं वाटत असेल की थोडं दूध जास्तीचं वाटतं आहे, तर तुम्ही परत एकदा झाकण ठेवून दूध आटवून घेऊ शकता. आणि पाहू शकता हा रंग जो लाल रंग आहे गाजरचा तो नाही गेलेला आहे. बघा किती छान असा रंग आलेला आहे. आणि अशा पद्धतीत आपला गाजरचा हलवा तयार आहे. चला तर आता आपली सेकंड न्यूज आपण बघूया. हे आहे गोष्ट नथीची पेजचे ज्वेलरी, जे मी घरी बनवते. स्वतः हँडमेड ज्वेलरी आहे. मी स्वतः घरी बनवते आणि हे मी सेलसुद्धा करते.
ह्या चॅनलचं माझं यूट्यूब एक चॅनल आहे गोष्ट नथीची म्हणून, त्यावरसुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तुम्हाला हे माझं पेज आवडलं किंवा माझे हे मी बनवलेली ज्वेलरी आहे तुम्हाला आवडली असेल, तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर गोष्ट नथीची यूट्यूबवरती चॅनल आहे किंवा इंस्टाग्रामवरतीसुद्धा माझं पेज आहे, त्यावरती तुम्ही घेऊ शकता. हे गणपतीची बाली आहे, जसं की मंगळसूत्र आहेत, जसं की आपण नेकलेस आहेत पारिजातचे, ते सुद्धा मी बनवते. हे सगळ्या हँडमेड ज्वेलरी आहेत. तुम्हाला आवडले असतील तर नक्की माझ्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा. जसे की आपण अनु कुक अँड बेकर्सला जसे प्रतिसाद देत आहात त्यासाठी मी खरंच खूप तुमचे मनापासून धन्यवाद आहे. तसंच माझ्या गोष्ट नथीची या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडले असल्यास नक्की सबस्क्राईब करा. पेजला फॉलो, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. तुम्हाला आवडत असतील तर मला तुम्ही ऑर्डरसुद्धा देऊ शकता. सगळ्या ठिकाणी मी डिलिव्हर करते. हे आहे मंगळसूत्र, हे आहे पारिजातचे फुलांचे फ्लावर्स, जसे की हेअर पिन, नेकलेस हे सुद्धा बनवते, नथसुद्धा बनवते. आणि हे आहेत 6 महिन्याच्या बाळासाठीचे कडे. त्यानंतर पाहू शकता सुंदर अशी नथ, पिअर्सिंग नथ आहे ही. त्यानंतर ही प्रेस नथ बनवलेली आहे, पारिजात पैंजण बनवलेले आहेत, सप्तपदीच्या सुपाऱ्याही सुद्धा मी बनवलेल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला विक्टोरी मंगळसूत्रे म्हणजे आपलं रॉयल मंगळसूत्रसुद्धा तुम्हाला अवेलेबल होतील. मुंडावळ्यासुद्धा बनवते मी. जर तुम्हाला हे सगळं आवडलं असेल तर तुम्ही ऑर्डरसुद्धा करू शकता. तुम्हाला वाटलं तर तुम्ही अनु कुक अँड बेकर्सच्या चॅनलवरती तुम्ही मला कमेंट्स करून सांगा किंवा माझं इंस्टाग्रामवरती पेज आहे गोष्ट नथीची किंवा यूट्यूबवरतीसुद्धा चॅनल आहे माझा गोष्ट नथीची म्हणून, त्यावर तुम्ही सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. आणि हां, माझ्या अनु कुक अँड बेकर्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.